डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने नववर्षाचं स्वागत यात्रेचं जे आयोजन केलं होतं ते काहीसं खास होतं। या यात्रेच्या माध्यमातून बेटी बचावचा संदेश देण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वर्धा वाघुले हिनं। नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये अनेक सामाजिक संदेश दिले जात आहेत। त्यातला एक महत्त्वाचा संदेश तो म्हणजे बेटी बचावचा। इथे ही जी संस्था आहे यांनी खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे अगदी वेगवेगळ्या वयातले जे आहेत ते नवरे जे आहेत उभे आहेत, पण त्यांना मुलगी नसल्यामुळे मुलीची भ्रूण हत्या केल्यामुळे त्यांना लग्नासाठी आता मुलगी मिळत नाही याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। काका कसं वाटतं म्हणजे 60 वर्षाचं तुमचं वय झालं तरी मुलगी मिळणार नाहीये तुम्हाला, मी काय संदेश द्याल? वाईट वाटतंय मला। 60 वर्ष आले नॉर्मली ते आता कसं म्हातारं पण कसं घालवायचं ते माहीत आहे। नक्कीच आता तुमचंही वय वाढत चालले, मुलगीची हत्या होती आता संदेश। माझं वय 50 होऊन निघून गेलं, त्याची कळ मला आता भासते। ते खरोखर मुली म्हणजे वाचायला पाहिजे, त्यासाठी मी आता हे आंदोलन असं चालू केलंय। तुम्ही नवरदेवाचा कोण आहात? आणि त्यांची घरवली आहे त्यांची, मग तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या मुलीची हत्या रोखली असती तर मग असं काही होऊ नये, पुढे मुलगी जन्माला यावी म्हणून आम्ही वरात काढलेले आहे। नक्कीच अगदी खूप सामाजिक संदेश देत या सगळ्यांनी ही जी वरात आहे लग्नाची, जर तुम्ही स्त्री भ्रूण हत्या रोखली नाही तर अशीच काहीशी परिस्थिती येऊ शकते। नववर्षाच्या स्वागतामध्ये खूप छान प्रकारचे संदेश सुद्धा देण्यात येत आहेत, त्यामुळे डोंबिवलीकर जे आहेत ते अगदी उत्साहात या नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन श्रीकांत, मी स्वर्धा वाघुले, एबीपी माझा, डोंबिवली।